होतं, व्हिडिओ नाही, काय नाही, हॉटेलकडे लक्ष नाही तुमचं. आता हा, कामाचा व्याप एवढा वाढला आहे. वाढून घेतलाय. काही दिवसभराच्या घडामोडी एकमेकाला सांगत नाही. तू येत आहे की आंतरजातीय प्रेमविवाह पुण्यात संसार थाटला, मग गावी जाऊन हॉटेल उभारलं. रील स्टार रोहिणीने आयुष्य का संपवलं? स्वयंपाकघरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोर लटकावून रोहिणी पारधे हिने आयुष्य संपवून घेतलं. हॉटेल ग्रामपंचायत नावाने हॉटेल व्यवसाय, लाखो फॉलोअर्स, राज्यातील प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर रोहिणी पारधे हिने मंगळवारी मंगळवेढा तालुक्यातील हॉटेल ग्रामपंचायत येथे गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे सोशल मीडिया आणि मंगळवेढा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. रोहिणी पारधे आणि निलेश पारधे हे जोडपं त्यांच्या इंस्टाग्रामवरील रील्समुळे प्रचंड लोकप्रिय होते. त्यांच्या इंस्टाग्रामवरील मजेशीर रील्स अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचे. मात्र त्याच रोहिणी पारधे हिने आयुष्य संपवण्याचा इतका टोकाचा निर्णय का घेतला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. रोहिणी पारधे ही अवघ्या 25 वर्षाची होती. सध्या मंगळवेढा पोलीस रोहिणी पारधे हिच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनल. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा. रोहिणी आणि तिचे पती निलेश यांचा प्रेमविवाह झाला होता. आंतरजातीय विवाह करून हे दोघे पुणे येथे काही काळ वास्तव्य करत होते. पुणे येथे असतानाच हे दोघेही रील करू लागले. यानंतर आपल्या मूळ गावी परतल्यानंतर त्यांनी हॉटेल ग्रामपंचायत नावानं हॉटेल व्यवसाय सुरू केला. हॉटेलमधील रोजच्या खेळीमेळीच्या वातावरणातील रील बनवून रोहिणी आणि निलेश दोघेही प्रसिद्ध झाले आणि त्यांचं हॉटेल यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलं. याच काळात त्यांनी मंगळवेढा तालुक्यात 2 ठिकाणी नव्यानं हॉटेलच्या शाखा सुरू केल्या. मात्र या दोन्ही शाखेचं व्यवस्थापन करणं जिकरीचं होत होतं. आर्थिक घडी नीट बसवणं आणि शाखा चांगल्या चालवणं अशा गोष्टीची तारेवरची कसरत होत होती. यातूनच दोघात वाद आणि तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे आणि यातूनच रोहिणीने हे टोकाचं पाऊल उचललं असावं अशी चर्चा आहे. महत्वाचं म्हणजे रोहिणीचा निलेशसोबतच दुसरा विवाह असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे निलेशसोबत प्रेमविवाह झाल्यावर नक्की कुठल्या कारणानं तिनं हे टोकाचं पाऊल उचललं? नक्की दोघांमधील मतभेद होते की अन्य कुठलं वेगळं कारण होतं? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. मात्र याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगळवेढा पोलीस आता आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत. मंगळवेढा पोलिसांनी रोहिणी हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत चौकशी सुरू केली आहे. पोलीस तपासानंतरच रोहिणीच्या मृत्यूच्या मागील खरे कारण समोर येईल.